मित्रांनो, मुख्यमंत्री पदाच्या गप्पा आणणारे दादा चेअरमन व्हायला निघाले. बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक 22 जूनला होणार आहे. या निवडणुकीत अजित पवारांचा नीलकंठेश्वर पॅनल, शरद पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल, चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि अपक्ष कष्टकरी शेतकरी समिती हे निवडणूक लढवत आहेत. परंतु अजित पवार यांना ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का वाटत आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून म्हणलं मी सहकारात डायरेक्टर होणार नाही आणि राजीनामा दिला. पण मी सहकारात चेअरमन होणार नाही कधी म्हणलं. तसं पाहिलं तर माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामतीच्या शेतकऱ्यांचा कणा आहे. गेल्या काही वर्षात या कारखान्याने उसाला 3636 रुपये एवढा प्रति टन उच्चांकी दर दिलाय. पण सध्या निवडणुकीचं वातावरण तापलंय. अजित पवारांनी चेअरमन पदासाठी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दादा म्हणतात, माळेगावचं भलं फक्त मीच करू शकतो, माझ्यात तेवढी धमक आहे. कारखान्याचं कर्ज कमी झालंय, शेतकऱ्यांना योग्य दर मिळतोय, कारखाना आणखी मजबूत करायचा आहे. पण त्यांचा हा निर्णय फक्त कारखान्यापुरता मर्यादित नाही, तर यामागे काहीतरी राजकीय रणनीती आहे. कारण त्यांच्या विरोधात शरद पवार यांचाही पॅनल उभा आहे, चंद्रराव व रंजन तावरे यांचाही पॅनल उभा आहे, अपक्षही पॅनल उभा आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या प्रतिष्ठेचा हा विषय आहे. बारामती हा पवार कुटुंबांचा गड आहे आणि दादा या निवडणुकीत विजय मिळवून पुन्हा त्यांचं वर्चस्व सिद्ध करू इच्छितात. ते स्वतः माळेगावची निवडणूक लढवत आहेत. तसा त्यांना सहकार क्षेत्रातला दांडगा अनुभव देखील आहे. ते सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना, वसंतदादा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांच्या संचालक मंडळावरती ते संचालक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई येथे ते माजी संचालक देखील होते. त्यांच्यावर जरंडशहर सहकारी साखर कारखाना स्पार्कलिंग ॲग्रो कंपनी मार्फत स्वस्त दरात खरेदी केल्याचा आरोप देखील झाला होता. अण्णा हजारे यांनीही राज्यातील साखर कारखान्याच्या विक्रीत 25,000 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील केला होता. यावर अजितदादांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोट्यात गेलेले कारखाने विकलेत असे स्पष्टीकरण दिले होते. आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री पदाच्या रेसमधील दादा अचानक कारखान्याच्या निवडणुकीत का उतरले. याचं कारण असं आहे की निवडणूक जिंकून दादा आपली पकड आणखीन मजबूत करू इच्छितात. बारामतीत विजय मिळाला तर त्यांचं नेतृत्व आणि शेतकऱ्यांमधील प्रभाव किती मजबूत आहे हे सिद्ध होईल. त्यामुळे महायुतीतही त्यांचं वजन वाढेल, जे मुख्यमंत्री पदाच्या रेससाठी महत्वाचं आहे. दादांनी स्वतः सभेत सांगितलंय की माझ्यासारखा उजवा उमेदवार मिळाला तर मी स्वतः बाजूला होईल. म्हणजेच त्यांचा आत्मविश्वास डगमगलेला नाही. मित्रांनो, माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही फक्त कारखान्यापुरती मर्यादित नाही, तर ती राजकीय प्रतिष्ठेची देखील आहे. आता सभासद काय निर्णय घेतात हे 24 जूनला मतमोजणीत कळेलच. तोपर्यंत माळेगावचा चेअरमन कोण हवं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.